नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. बाहेर मस्त मुसळधार पाऊस पडतोय. पावसात आपल्याला काहीतरी तळलेलं चटपटीत खावंसं वाटतं. त्यासाठी आज आपण करणार आहोत मस्त खमंग असे डाळवडे. कोणीही सहज करेल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आज आपण डाळवडे करणार आहोत. डाळवडे बाहेरून मस्त कुरकुरीत, आतून मऊसर आणि चवीला अप्रतिम होतात. या डाळवड्यांसोबत आज आपण हिरवी चटणी देखील करणार आहोत. आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या भजींच्या रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आधी आपण हिरवी चटणी कशी करायची ते पाहूया. चटणी करण्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक गच्च मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तितकाच इथं मी पुदिना घेतलेला आहे. बघा, पुदिना कोथिंबीर अगदी ताजा आहे. त्यानंतर आपण यामध्ये 2 टेबलस्पून फुटाण्याची डाळ घालायची आहे. इथं मी फुटाण्याची डाळ घातली, तुम्ही बारीक शेव घातली तरीही चालेल. यामुळे चटणी दाटसर होते. आणि 4 मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. 2 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्यात. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 1 टीस्पून साखर, पाव टीस्पून चाट मसाला घालायचा, चवीनुसार मीठ आणि 1 लिंबाचा रस घालायचा. यानंतर आपण यामध्ये 2 बर्फाचे खडे घालायचे. आपण पाणी घालून चटणी वाटणार नाही आहोत, बर्फाचे खडेच घालायचे आहेत. जेव्हा आपण मिक्सर लावतो तेव्हा भांडं गरम होतं आणि त्यामुळे चटणीचा रंग बदलून तो काळपट होतो. बर्फ घातल्यामुळे मिक्सरचं भांडं गरम होत नाही आणि चटणी जशीच्या तशी हिरवीगार राहते. आणि आता आपण मिक्सरच्या भांड्याला झाकण लावूया आणि बारीक चटणी वाटून घेऊया. एखाद्या वेळेस चटणी वाटली जात नसेल तर तुम्ही अजून 2 बर्फाचे खडे घातले तरीही चालतील. बघा, आपली चटणी तयार आहे. रंग पण किती सुरेख आला आहे बघा. मी अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, ना जास्ती पातळ ना जास्ती घट्टसर. आपली चटणी तयार आहे. आपण पुढची तयारी करूया. डाळवडे करण्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये भिजवलेली चणा डाळ घेतलेली आहे. पाव किलो चणा डाळ आहे. डाळ भिजवण्याआधी पाव किलो होती. डाळ मी आधी स्वच्छ निवडून घेतली, 2 वेळा पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर 4 तास भिजवून घेतलेले आहे. 4 तासानंतर डाळीतलं सगळं पाणी मी निथळून काढलेलं आहे. डाळ आपण वाटून घेण्याआधी सगळं पाणी व्यवस्थित निथळून काढायचं आहे. डाळ 4 ते 5 तासांपेक्षा जास्त वेळ भिजवायची नाही आहे. भिजवून घेतलेली चणा डाळ इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे. आपण 2 वेळा थोडी थोडी करून ही डाळ वाटून घेणार आहोत. त्याआधी आपण यामध्ये 4 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालूया. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 4-5 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे आणि 1 टीस्पून जिरं घालायचं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचं आणि यामध्ये अजिबात पाणी न घालता हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक करायचं नाही आहे, भरडच ठेवायचे आहे. आपण वाटून घेतलेली चणा डाळ इथं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. बघा, अगदी छान असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. अजिबात गंधासारखं केलेलं नाही आहे. आपल्याला असंच जाडसर वाटून घ्यायचं आहे. 2 वेळा आपण थोडी थोडी करून डाळ वाटली होती, ती आधी आपण मिक्स करून घेऊया. यानंतर आपण यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा, पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हिंग, 1 टीस्पून धणे पावडर, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं बारीक चिरलेली, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता आपण ही सगळी साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत. हातानेच मिक्स करायची म्हणजे सगळी साहित्य छान मिक्स होतात आणि आपल्याला अंदाज पण येतो की मिश्रण किती सैलसर झालेलं आहे. सगळी साहित्य मिक्स करून झाल्यानंतर बघा, हे मिश्रण थोडंसं ओलसर वाटतंय. आपल्याला यामध्ये थोडं तांदूळाचं पीठ घालावं लागेल. असेच पण वडे वळले जातील, पण त्याचा आकार बिघडेल. बाइंडिंगसाठी आपण यामध्ये 2 टेबलस्पून इतकं तांदूळाचं पीठ घालूया. शक्य तितकं कमी तांदूळाचं पीठ घालून आपण हे मिश्रण तयार करायचं आहे. खूप जास्त पीठ घातलं तर मग वडे वातड होतात. गरज लागली तरच आपण तांदूळाचं पीठ वापरायचं आहे, नाहीतर फक्त डाळीच्या मिश्रणाचे वडे करू शकता. बघा, तांदूळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आपल्याला हवं तसं मिश्रण तयार झालेलं आहे. याचे सहज वडे थापले जातील. आता आधी आपण हात स्वच्छ धुवून घेऊया आणि मग याचे वडे करूया. हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण हाताला चिकटत नाही. आपल्याला सहज वडे करता येतात. वडे जसे तुम्हाला लहान मोठे हवे असतील त्यानुसार तुम्ही मिश्रण हातावर घेऊन वडे तयार करू शकता. खूप जास्त जाडसर वडे थापायचे नाही आहेत, थोडेसे पातळच ठेवायचे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित शेकले जातात. बघा, मध्यम आकाराचा इतका मी असा वडा तयार केलेला आहे. कड्या जर चिरल्या जात असतील तर त्या हाताने एकसारख्या करून घ्यायच्या. बघा, असे आपण वडे
सगळे तयार करून घेतले तरीही चालतील किंवा आधी जेवढे कढईत सोडायचे आहेत तेवढे तयार करून बाकी तळता तळता देखील तुम्ही वडे तयार करून घेऊ शकता। बघा, असेच आधी आपण 7 ते 8 वडे तयार करून घेऊया आणि मग तळूया। डाळ वडे तळण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये मीडियम फ्लेमवर तेल चांगलं गरम करून घेतले आणि गॅसची फ्लेम मीडियमच ठेवलेली आहे। तेल तापले का बघण्यासाठी थोडंसं मिश्रण तेलात घालायचं। बघा, ते लगेचच फुलून वर आलं, याचा अर्थ आपल्याला हवं तसं तेल तापलेलं आहे। आता आपण एक एक करून तयार वडे तेलामध्ये घालूया। तेलात मावतील एवढेच वडे घालायचे आहेत, एकाच वेळी खूप जास्त पण वडे घालायचे नाही आहेत। जर तुम्हाला असेच वडे तेलात सोडता येत नसतील तर तुम्ही झाऱ्यावर ठेवून एक एक वडा तेलात अशा पद्धतीने सोडला तरीही चालेल। कधीकधी हातावर तेल उडण्याची शक्यता असते। सुरुवातीला आधी आपण 1 ते 2 मिनिटं अजिबात चमच्याने वडे हलवायचे नाही आहेत, ते थोडेसे सेट होऊ द्यायचे आणि मगच वडे आपण चमच्याने परतणार आहोत। वडे तेलात घालण्याआधी तेल चांगलं गरम हवं। तेल जर कमी गरम असेल तर वडे तेलकट तर होतातच, शिवाय ते तेलात विरघळू पण शकतात आणि खूप जास्त पण वडे एकाच वेळी कढईत घालायचे नाही आहेत, त्याने पण तेलाचं टेम्परेचर कमी होतं। साधारण 2 मिनिटं झालेले आहेत। बघा, आता आपण हे वडे पलटून घेऊया। 2 मिनिटांमध्ये रंग पण बघा अगदी छान आलेला आहे आणि हलके झालेले आहेत, वर ते तरंगायला लागलेले आहेत। एक एक करून वडे पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूनी एकसारख्या रंगावर छान तळून घेऊया। साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये आपले वडे तळून होतात। अर्थात वडे जसे तुम्ही जाड किंवा पातळ थापाल त्यानुसार वडे तळून होतील। बघा, रंग सुरेख आलाय, बाहेरून मस्त कुरकुरीत असे आपले हे डाळ वडे तयार होतात। आता तयार वडे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे, म्हणजे जास्तीचं तेल टिश्यू पेपर शोषून घेतील। दुसऱ्या वेळचे वडे तळण्याआधी तेल चांगलं गरम करून घ्यायचं, गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि तेलात मावतील एवढे वडे घालायचे। 1 ते 2 मिनिटांनंतरच वडे पलटून घ्यायचे, तोपर्यंत ते सेट होतात। 5 ते 6 मिनिटांनी बघू शकता वडे तळून झालेले आहेत। तळून झालेले वडे टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि मस्त गरम गरम डाळ वडे हिरव्या चटणीसोबत सर्व करूया आणि राहिलेले वडे देखील अशाच पद्धतीने तळून घेऊया। सगळे डाळ वडे तळून झालेत आणि मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि सोबतच आपण तयार केलेली हिरवी चटणी घेतलेली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत। तळलेली किंवा कच्ची तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता। बघा, वडे तळून 15 ते 20 मिनिटं झालेत तरीही बाहेरून मस्त कुरकुरीत आहेत आणि आतून बघा मस्त सॉफ्ट, आतपर्यंत व्यवस्थित तळले गेलेले आहेत। या चटणीसोबत हे वडे चवीला अप्रतिम लागतात। अशाच पद्धतीने हे डाळ वडे आणि हिरवी चटणी तुम्ही घरी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।